फक्त पाठांतर करून तुम्ही पेपरला अरे समजून घ्या. भूगोल शिकतायत ना, भूगोलातले अक्षांश आणि रेखांश असे डोळ्यासमोर उभे राहिले पाहिजेत. गणिताच्या तासाला गणितातले आकडे असे डोळ्यासमोर खेळले पाहिजेत. इतिहास शिकत असताना इतिहासातली पात्र तुमच्या नजरेसमोर आली पाहिजेत. मराठीतल्या धड्यांचे लेखक आणि कवी त्यांनी तुमच्याशी संवाद साधला पाहिजे. लॅबोरेटरीमध्ये जाऊन जर तुम्ही काही प्रयोग करत असाल तर तिथल्या सायंटिस्ट सोबत तुम्ही गप्पा मारल्या पाहिजेत. इतकं समरस तुम्ही तुमच्या अभ्यासासोबत झालं पाहिजे. पण दुर्दैवानं पोरं बिचारी सकाळी डोळे चोळत चोळत उठतात. सकाळी अशी गाडीत पोरं कुंबली जातात. त्या गाड्या त्यांना शाळेत घेऊन येतात. शाळा सुटली का घरी जाऊच पोरग जेवतंय ना जेवतंय ते लगेच त्याला ट्युशनला पाठवलं जातं. ट्युशनवरून येऊन ते दप्तर टाकताय ना टाकताय तोच त्याला परत कुठल्या तरी वेगळ्या क्लासला पाठवलं जातं. त्याला सेल्फ स्टडी